नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे 8 ते 15 मार्च पर्यंतचे करंट अफेअर्स बघायचे. आता 8 ते 15 मार्च जो पूर्ण आठवडा आहे ना, त्याच्यामध्ये एवढ्या काही जास्त घटना घडलेल्या नाहीयेत. पण ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा आपल्याला एकदम डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. लेक्चरमध्ये थोडेसे कमीच प्रश्न मी घेतलेले आहेत, पण प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड जी माहिती आहे ना किंवा प्रत्येक घटनेशी रिलेटेड जी माहिती आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. मी तर तुम्हाला सांगेल की आजचं लेक्चर तुम्ही नोट डाऊन करूनच घ्या, कारण की भरपूर अशी माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. करंट अफेअर्सशी ती रिलेटेड तर आहेच, पण त्याचबरोबर इतर सब्जेक्टसाठी सुद्धा तुमचं जे जीएसचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा महत्वाची ठरणार आहे. ओके, सो आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाहीये. आपण लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न बघा काय दिलाय. हेग कॉन्व्हेन्शन 1954 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघा रशिया युक्रेनशी संबंधित इंटरनॅशनल लेवलला काही महत्वाच्या घटनांचा अभ्यास केलेला, जसं नाटो संबंधित अभ्यास केलेला. त्याचबरोबर आपण कॉन्व्हेन्शन बघितलेलं, ते म्हणजे मॉन्ट्रेक्स कॉन्व्हेन्शन. आणि त्याचबरोबर युक्रेन मधल्या एका पॉवर प्लांटचा, न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा अभ्यास केलेला. अच्छा, मला कमेंटमध्ये सांगा की आपण कोणत्या पॉवर प्लांटचा अभ्यास केलेला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे, मग आता हे सुद्धा इंटरनॅशनलच न्यूज आहे, इंटरनॅशनलच घटना आहे आणि ती अगेन रशिया आणि युक्रेनशी परत संबंध त्याचा येतोय. ओके, बघा रशिया आणि युक्रेनमध्ये जे काही चालू आहे, युक्रेनमध्ये रशियाने जे काही चालू केलेलं आहे त्यामुळे ना बरेचसे असे इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन हळूहळू बाहेर पडतील आणि आता ते न्यूज मध्ये येत आहेत बरेचसे, त्यामुळे ते परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा तेवढेच महत्वाचे ठरतात. ओके, आपण बघून घेऊया आधी हेग कॉन्व्हेन्शन मध्ये काय काय आपल्याला ऑप्शन्स दिले की कशाशी संबंधित आहे. पहिला दिलंय सशस्त्र संघर्षाच्या घटनेत सांस्कृतिक संपत्तीच्या संरक्षणासाठी आहे, ओझोन थर कमी होण्यापासून वाचवण्यासाठी, वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातीच्या संरक्षणासाठी की वरीलपैकी एकही नाही. बघा, दुसरे जे दोन ऑप्शन्स आहेत, आता मी सुरुवातीलाच तुम्हाला थोडं एक्सप्लेन केले तर त्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल की कशाशा संबंधित आहे हे कॉन्व्हेन्शन. तर ज्यावेळेला सशस्त्र उठाव होतात, सशस्त्र संघर्ष होतात देशादेशांमध्ये, त्यावेळेला इतर किंवा दुसऱ्या देशाच्या सांस्कृतिक संपत्तीचं आपण जतन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. ठीक आहे, त्या संबंधित हे कॉन्व्हेन्शन आहे जे 1954 मध्ये करण्यात आलेलं. राईट, पण ऑप्शन्स मध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की त्या जनरली वाटू शकतात तुम्हाला की ते आन्सर असू शकतं, कारण की बरेचसे असे करार आहेत किंवा बरेचसे असे कॉन्व्हेन्शन आहेत जे पर्यावरणाशी रिलेटेड आहेत, ज्याचा आपण नेहमी अभ्यास करत असतो. मग त्याच्यामध्ये अगदी पॅरिस कॉन्व्हेन्शन आलं, क्योटो प्रोटोकॉल आला, राईट, पॅरिस करार आला. तर असे बरेचसे कॉन्व्हेन्शन्स आहेत, प्रोटोकॉल्स आहेत जे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत. त्यामुळे ऑप्शन्स मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. मग आता याचं उत्तर आहे हेग कॉन्व्हेन्शन. हेग कन्व्हेन्शन बद्दल आपण थोडंसं नीट समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा हेग कॉन्व्हेन्शन आता न्यूज मध्ये का आलेलं आहे, कारण की रशिया आणि युक्रेनमध्ये चालू आहे. रशिया कंटिन्युअसली युक्रेनवर जो अटॅक करते, त्या अटॅकमुळे युक्रेनमध्ये जी काही सांस्कृतिक वारसा असलेली स्थळं आहेत तर ती नष्ट होऊ शकतात. राईट, जसे समजा बॉम्ब्स वगैरे जर पाडले जातात त्याच्यामुळे ती नष्ट होऊ शकतात. त्यामुळे युनेस्कोने काय केलेलं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, युनेस्कोने काय केलंय तर युक्रेनमधील सांस्कृतिक स्थळे आणि स्मारके सशस्त्र संघर्षाच्या घटनेत सांस्कृतिक संपत्तीच्या संरक्षणासाठी या हेग कॉन्व्हेन्शनच्या ब्लू शिल्ड चिन्हासह चिन्हांकित केलंय. ब्लू शिल्ड चिन्ह काय काम करतं, तर ब्लू शिल्ड चिन्ह बघा हे तुम्हाला इथे दिसेल, याला म्हटलं जातं हेग कॉन्व्हेन्शनचं ब्ल्यू शिल्ड चिन्ह. ठीक आहे, तर या चिन्हांना चिन्हांकित केलं याचाच अर्थ की आता या वारशाचं, या स्मारकाचं आपल्याला काय केलं पाहिजे तर संरक्षण केलं पाहिजे. आणि हे संरक्षण कशापासून असतं की ज्या वेळेला दोन देशांमध्ये किंवा देशामध्ये सशस्त्र संघर्ष होतं त्यावेळेला जाणून बुजून ते स्मारक, ते वारसा स्थळ कोणी नष्ट करणार नाही ना, याकडे लक्ष दिलं जातं. ठीक आहे, आता मेनली जर आपण बघितलं तर
हे हेग कॉन्व्हेन्शन कशासाठी आहे, कधी झालेलं तुम्हाला इयर लक्षात ठेवायचंय. 1954 मध्ये हेग कॉन्व्हेन्शन साईन करण्यात आलेलं. पण कशासाठी, तर एक म्हणजे बघा, जगातल्या सर्व लोकांसाठी आपलं जे सांस्कृतिक वारसा स्थळ आहे किंवा आपण म्हणतो आपली धरोहर जी आहे ती आपल्याला संरक्षण करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. कारण की आपण म्हणू शकतो की आपल्याला जे मिळालेलं कल्चर आहे, हा जो वारसा आहे, त्या स्मारकांमधूनच आपल्याला मिळतो. तर त्याचं संरक्षण व्हायलाच पाहिजे. आणि पूर्वी सुद्धा बघा, नेहमी असं बघायला मिळालेलं आहे की अशा वेळेला जेव्हा संरक्षण होतात तेव्हा या वारसा स्थळांचं नुकसान केलं जातं आणि त्यामुळेच हेग कॉन्व्हेन्शन आलेलं आहे. ठीक आहे. अच्छा, मला आता कमेंटमध्ये सांगा की हेग हे जे शहर आहे ते कोणत्या देशामध्ये आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग आता उद्दिष्ट काय आहे हे कॉन्व्हेन्शनचं, तर तेच की सांस्कृतिक मालमत्तेचं संरक्षण करायचं, ज्यामध्ये वास्तुकला, कला आणि इतिहास, पुरातत्व स्थळं, कलाकृती, हस्तलिखित हे सगळी गोष्ट येतात. अगदी जुनी आपली पुस्तकं असतील, कलात्मक, ऐतिहासिक किंवा पुरातत्व शास्त्रीय इतर ज्या वस्तू असतील, ज्या बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की या खूप जुन्या वस्तू आहेत आणि त्या देशाच्या गव्हर्नमेंट्स कडून सांभाळल्या जातात. तसंच प्रत्येक प्रकारचं जे वैज्ञानिक संग्रह असेल तर त्यांचं जे मूळ आहे, जे मूळ मूळ मार्क आहे ते तसंच ठेवायचं त्या देशामध्ये, तसंच संरक्षित ठेवायचंय. तर यालाच आपण म्हणतो हेग कॉन्व्हेन्शन. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. सोपासा प्रश्न, इंटरनॅशनल लेवलला आहे पण आता न्यूज मध्ये आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इथे विचारले, नुकतेच युन सुक येऊल यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ओके, इंटरनॅशनल लेवलला असं जर समजा अध्यक्षपद, राष्ट्रपती, पंतप्रधान कोण झाले असतील तर थोडंसं नोट डाऊन करून ठेवत जा. जर आयोगाला वाटलं तर कदाचित अशाच प्रकारे रिकाम्या जागांमध्ये किंवा वन लाईनर मध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकतं. तर आता याचं आन्सर काय असणार आहे, तैवान, साऊथ कोरिया, हाँगकाँग की व्हिएतनाम. तर याचं योग्य उत्तर आहे साऊथ कोरिया. साऊथ कोरियाच्या अध्यक्षपदी युन सुक येऊ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. 2022 साली या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये ते विजयी झालेले. आता साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया हे लक्षात ठेवा. साऊथ कोरिया कुठे आणि नॉर्थ कोरिया, बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. आता साऊथ कोरिया मेनली कुठला देश आहे, तर एक पूर्व आशियाई देश आहे, आशिया खंडामध्ये आहे. हे आपला आशिया खंड आहे, राईट. जिथे इथे इंडिया आहे, इथे नेपाळ आहे, हा चायना आहे, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम आहे. चायनाच्या बाजूलाच जर आपण बघितलं तर इथे साऊथ कोरिया आहे. आणि हा वरचा जो पट्टा तुम्हाला दिसतोय ते आहे नॉर्थ कोरिया आणि जपान. जर आपण थोडंसं अजून झूम केलं मॅपवर तर अजून काय आहे नॉर्थ कोरियाच्या आजूबाजूला ते सुद्धा तुम्हाला समजेल. साऊथ कोरियाच्या आजूबाजूला तर ते म्हणजे इथे नॉर्थ कोरिया आहे, ओके, इथे जपान आहे. त्याचबरोबर साऊथ कोरियाचं सुद्धा आपण बघितलं तर बघा भारतासारखंच आहे थोडंसं, तीनही बाजूंना पाणी आहे. जसं इथे आपल्याला दिसेल पूर्वेला काय आहे, सी ऑफ जपान, जपानचा समुद्र आहे. त्याच्यानंतर इथे ईस्ट चायना सी आहे आणि दक्षिणेला आहे येल्लो म्हणजे पिवळा समुद्र. अच्छा, साऊथ कोरियाची राजधानी काय आहे तर सिऊल, हे लक्षातच ठेवा. साऊथ कोरियाची राजधानी काय आहे, सिऊल. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. दक्षिण कोरियन त्याचं चलन आहे, सर्वात मोठं शहर आणि राजधानी सिऊलच आहे आणि बाकीच्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत ऑलरेडी. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आता आपण. प्रश्न असा आहे की नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. आता एक तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा माहित असलं पाहिजे की नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा हे का न्यूज मध्ये आहे सध्या. आपण बघायला गेलं तर क्लीन गंगा हे जे मिशन आहे ते बऱ्याचशा वर्षांपासून सुरू आहे आपल्या देशामध्ये. नमामि गंगेच्या अंडर, नमामि गंगा तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देतेच. पण हे मिशन कधी सुरू झालेलं, कोणत्या वर्षी सुरू झालेलं, तर ते म्हणजे 2016 मध्ये. कधी, तर 2016 मध्ये. 2015 मध्ये नमामि गंगेची घोषणा करण्यात आलेली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून. आणि मग त्याच्यानंतर इनफॅक्ट नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा किंवा गंगेची स्वच्छता करण्यासाठी किंवा गंगेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एक वेगळं आपण अथॉरिटी स्थापन केली आणि त्या अथॉरिटीच्या अंडर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा काम करते. ठीक आहे,
आपण थोडंसं हे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा म्हणजेच NMCG याच्याबद्दल माहिती घेऊया. तर एकतर न्यूज मध्ये का आहे, तर NMCG ला ना 7व्या इंडिया इंडस्ट्रियल वॉटर कॉन्व्हेन्शन आणि 9व्या FICCI वॉटर अवॉर्ड्स मध्ये विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजेच हे जे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आहे त्याला एक अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि मेनली आता हे कधीपासून सुरू झालेलं आहे, तर 2016 मध्ये एक प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं, गंगा नदी पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन या प्राधिकरणाच्या आदेशानुसार राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाची स्थापना करण्यात आलेली. आणि तेव्हापासून कंटिन्युअसली हे अभियान जे आहे ते हे मिशन जे आहे त्याच्या अंतर्गत गंगेच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे लक्ष दिलं जाते. ओके, मग आता त्याच्या आधी काय झालेलं, तर नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये नमामि गंगे या अभियानाची सुरुवात केलेली आणि अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान यांच्या वतीने चालवले जाते. ओके, सो हे जे मिशन आहे नमामि गंगे ते कशाच्या अंतर्गत चालवलं जातं, तर NMCGच्या अंतर्गत चालवलं जातं. आणि यामध्ये जर स्पेसिफिकली आपण काही गोष्टी बघितल्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये, तर या अभियानामध्ये नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्प आहे आणि त्याच्या अंतर्गत गंगा नदी स्वच्छ केली जाणार आहे. नदीचा विकास, आता काय काय गोष्टी येणार आहेत या अभियानामध्ये 20,000 कोटी खर्च करून कोणकोणत्या गोष्टी केल्या जाणार आहेत, तर नदीचा विकास, सांडपाण्याचा निचरा मेनली इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर गंगा नदीच्या काठी जर आपण बघितलं तर बघा भरपूर असे घाट आहेत, वेगवेगळे स्मशान आहेत, तर अशा जागांचं निर्माण आणि कार्य सुद्धा चालवली जात आहेत की जेणेकरून गंगा नदीचं या घाटांमुळे वगैरे जे काही प्रदूषण होत आहे ते कमी होईल. ठीक आहे, सो थोडंसं आता आपण गंगा नदीबद्दल सुद्धा समजून घेऊया. लेक्चरच्या स्टार्टलाच मी तुम्हाला सांगितलेलं की करंट अफेअर्स तर आपले या लेक्चरमध्ये आहेतच महत्वाचे, पण त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा महत्वाच्या असणार आहेत. तर इथे आपल्याला दिसते गंगा नदी, तशा तर बऱ्याचशा नद्या दिसत आहेत. तर गंगा नदीचं मेनली आपण पाहिलं तर हा असं इथे उगमस्थान आहे. उगमस्थान म्हणजे बघायला गेलं तर गंगोत्री जवळ गंगा नदीचा उगमस्थान आहे. पण सुरुवातीला गंगा नदी आपण गंगा नदीच्या नावाने ओळखतो का? नाही. गंगा नदीचा जिथे उगमस्थान होतं गंगोत्रीमध्ये, गढवालमध्ये, उत्तराखंड जिल्ह्यामध्ये, तिथे आपण गंगा नदीला ओळखतो भागीरथी नावाने. मग पुढे जाऊन देवप्रयागला ना भागीरथी आणि अलकनंदा नदी या दोन नदींचा संयोग होतो आणि त्याच्यानंतर जो एकत्र प्रवाह आहे जो आपल्याला इथे दिसतो त्यानंतर नदीला आपण गंगा नदी म्हणून ओळखतो. ओके, गंगा नदी जी आहे ती बांगलादेशमध्ये पण वाहते, पण बांगलादेशमध्ये गंगा नदीला गंगा म्हटलं जातं का? नाही, तर पद्मा या नावाने ओळखलं जातं. त्याचप्रमाणे बघा जनरली काय आहे की बऱ्याचशा ज्या आपल्या नद्या ज्या हिमालयामध्ये वगैरे उगम पावतात त्या भारतातून वाहत जाऊन बांगलादेशमध्ये जातात, बांगलादेशमध्ये जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. ओके, पण मग प्रत्येक नदीचं नाव जे आहे ते सेम नाहीये बांगलादेशमध्ये. जसं गंगेचं नाव पद्मा आहे त्याचप्रमाणे, अच्छा मला सांगा की ब्रह्मपुत्रा नदीचं नाव बांगलादेशमध्ये काय? ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये काय म्हणून ओळखलं जातं? ठीक आहे, बघा तुम्हाला इथे दिसतच असेल, आय गेस मॅप मध्ये दिसतच काय म्हटलं जातं. ठीक आहे, तरी मला कमेंटमध्ये सांगा. ओके, मग आता गंगा नदीबद्दल आपण बघितलं तर ही सर्वात लांब नदी आहे. दक्षिणेतली सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती म्हणजे गोदावरी. राईट, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. नदीची लांबी आहे 2,510 किलोमीटर. याचं जे पूर्ण क्षेत्र आहे, खोरं आहे, तर ते किती आहे? 8,38,200 किलोमीटर. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या उपनद्या वगैरे सुद्धा आल्या. गंगेचा उगमस्थान कुठे ते मी तुम्हाला आताच सांगितलं, गंगोत्री जवळ आहे. भागीरथी नावाने सुरुवातीला ओळखलं जातं. त्यानंतर इथे अलकनंदा नदी जी आहे ती देवप्रयागला मिळते आणि तिथे आपण म्हणू शकतो की त्या संयुक्त प्रवाहाला गंगा नाव प्राप्त झालेलं आहे. ओके, आता याच्या ज्या उपनद्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. त्या तर माहिती असल्याच पाहिजेत, पण भूगोलामधून जर प्रश्न विचारला जातो तर डावा किनारा आणि उजवा किनारा त्यानुसार प्रश्न विचारले जातात की उजव्या किनाऱ्यावरून गंगा नदीमध्ये कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात, डाव्या किनाऱ्यावरून कोणकोणत्या नद्या मिळतात. जर जसं तुम्ही आता असं घेतलं तर हा इथून कोणता किनारा आहे, तर हा आहे डावा
आणि हा आहे किनारा. जी नदीची वाहती दिशा असते त्याच्यावरून ठरवलं जातं उजवा आणि डावा किनारा कोणता आहे. ओके. मग आता डाव्या किनाऱ्यावरून रामगंगा, गोमती, तमसा, पूर्व तोंस, त्यानंतर घागरा किंवा घागरा नदीला आपण शरयू म्हणून सुद्धा ओळखतो, गंडकी, बुरी, कोसी, महानंदा, या ज्या नद्या आहेत त्या डाव्या किनाऱ्यावरून म्हणजेच कुठून मिळतात तर इथून मिळतात. ठीक आहे. घागरा वगैरे बघा तुम्हाला इथे दिसत असेल, गंडक दिसत असेल, राईट. तर या नद्या कुठून मिळतात डाव्या किनाऱ्यावरून. इथे आहे गोमती. आणि उजव्या किनाऱ्यावरून कोणती सर्वात मोठी महत्वाची नदी ती म्हणजे यमुना नदी मिळते. कोणती नदी? यमुना. हे बघा, यमुना नदीचं उगमस्थान कुठे? यमुनोत्री जवळ आहे. ओके. त्याचबरोबर शोण आणि दामोदर या काही महत्वाच्या गंगेच्या उपनद्या आहेत. हे नोट डाऊन करूनच घ्या. मला माहितीये तुम्ही भूगोलामध्ये सुद्धा याचा अभ्यास करत असाल, पण आता इथे आलंय तर एक रिव्हिजन म्हणून सुद्धा तुमचा नदीचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे. कारण की नद्या हा जो टॉपिक आहे तो आपल्या आयोगाचा एक प्रकारे आवडता टॉपिकच आहे. नद्या म्हणा, पर्वतरांगा किंवा नॅशनल हायवेज, मी भूगोलातून सांगते स्पेसिफिकली. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही नक्कीच करत जा, भूगोलामध्ये नीट फोकस देऊ. नेक्स्ट प्रश्न आता आपण बघूया. अगेन हा प्रश्न खूप खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा आहे, तापी पार नर्मदा जोड प्रकल्पातील पार नदीचा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बऱ्याच वेळेला बघा कधी कधी अशा नद्या अचानक तुमच्या समोर येतात ज्या कधी कधी तुम्ही ऐकल्या नसतील किंवा कमी अभ्यासामध्ये आल्या असतील. मग तुम्हाला प्रश्न पडतो की की म्हणजे हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये तर का विचारलंय. तर बऱ्याच वेळेला ना अशा गोष्टी न्यूज मध्ये असतात. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही जीएसचा सुद्धा अभ्यास करताना त्यावेळेला ट्राय करत जा की त्याच्या संबंधित काय करंट अफेअर सध्या आहे का, काही घटना घडली आहे का. त्यामुळे ना तुम्हाला जर एखादी घटना घडली असेल त्या वस्तू संबंधित, त्या लोकेशन संबंधित, त्या व्यक्ती संबंधित, तर तुम्हाला लक्षात ठेवायला पण इझी जाईल आणि चान्सेस असतात की त्याच्यातून जास्त प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आता याचं उगमस्थान कुठे? सापुतारा, नाशिक, अमरकंटक की महाबळेश्वर? त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे नाशिक. कुठे आहे? तर नाशिक. नाशिकमध्ये एक छोटस स्थान आहे वडपाव म्हणून, तर तिथे ही नदी उगम पावते. आता ही नदी महत्वाची ठरली आहे, जसं इथे मी तुम्हाला प्रश्न विचारलं त्याचप्रमाणे आयोग सुद्धा प्रश्न विचारू शकतो. तर ना एक जोड प्रकल्प आहे. नदी जोड प्रकल्पाबद्दल तुम्ही ऐकला असाल मागच्या काही वर्षांपासून, की नदी जोड प्रकल्प म्हणजेच आपल्या देशातल्या ज्या मोठमोठ्या नद्या आहेत किंवा लहान नद्या आहेत त्यांना एकमेकांना जोडलं जाईल कॅनल्स थ्रू म्हणा, किंवा एक प्रकारे एक वेगळा प्रवाह तयार केला जाईल आणि त्या नद्यांना जोडलं जाईल. का जोडलं जाईल ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आधी आपण पार तापी नर्मदा नदीबद्दल बोलूया. तर हा जो जोड प्रकल्प आहे तो सध्या चर्चेमध्ये का आहे? कारण की या जोड प्रकल्पासंबंधी बरेचसे जे लोकल लोक आहेत किंवा आदिवासी लोक आहेत त्यांनी विरोध दर्शवलाय. आता एकतर चर्चेत आलेली ते म्हणजे आपलं जे 2022-23 फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला, तर त्या अर्थसंकल्पामध्ये या जोड प्रकल्पासंबंधित उल्लेख केला होता. ओके, की हा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येईल वगैरे. पण त्याच्यानंतर आदिवासी लोकांनी त्याच्यावर विरोध दर्शवला. ओके, त्यामुळे न्यूज मध्ये होता. मग आता इथे तुम्ही मॅप मध्ये बघाल, कदाचित पूर्ण क्लिअर दिसणार नाही पण ठीक आहे मी तुम्हाला समजावते त्याच्यावरून आयडिया येईल. आता महाराष्ट्र आपल्या इथे, हे काय आहे? महाराष्ट्राची बॉर्डर आहे, राईट. इथे आहे गुजरात, इथे आहे महाराष्ट्र. ओके, तर ही आहे नर्मदा नदी, आपली एकदम महाराष्ट्राच्या उत्तरेच्या किनाऱ्यावरूनच वाहते, राईट. त्यानंतर इथे आपल्याला दिसेल तापी नदी, जी थोडीशी उत्तरेकडूनच वाहते, पण थोडं आपण म्हणू शकतो की या नदीला काय आहे की थोडी जास्त महाराष्ट्रामधून वाहते. आणि दुसरी आहे पार नदी. तरी पार नदी एकदम लहानशी नदी आहे, पण ही नदी कुठे जाते? वलसाड पर्यंत जाते, गुजरातमध्ये. आता जर तिन्ही नद्या आपण बघितल्या तर वाहत जाऊन कुठून वाहत येत आहेत ह्या? तर पूर्वेकडून वाहत येत आहेत आणि कुठे जात आहेत? अरबी समुद्रामध्ये जात आहेत. आपण जर महाराष्ट्रामधल्या किंवा भारतामधल्या बऱ्याचशा नद्या बघितल्या ना तर त्या जनरली पूर्ववाहिनी आहेत. पूर्ववाहिनी म्हणजेच काय की त्या जाऊन मिळतात बंगालच्या उपसागराला.
बऱ्याचशा कमी नद्या आहेत की ज्या कुठे मिळतात तर अरबी समुद्राला. मग त्यामध्ये या नद्या आहेत ते म्हणजे तापी, त्यानंतर पार नदी आणि नर्मदा नदी. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल की यांचं कशा प्रकारे वाहन आहे. थोडंसं पुढे आपण समजून घेऊया. 2010 मध्ये हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाअंतर्गत गुजरात, महाराष्ट्र यांच्यात त्रिपक्षीय करार झाला, तेव्हा या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. आणि या प्रकल्पाबरोबरच अजून 5 नदी जोड प्रकल्प आहेत. तसे तर पुढे अजून बरेचसे हे नदी जोड प्रकल्प येणार आहेत, म्हणजेच रिव्हर इंटरलिंक्ड असं म्हणू शकतो. तर हे प्रकार येणार आहेत, पण सध्या 5 जे आहेत ज्यांच्यावर खूप जास्त बोललं जातं ते म्हणजे दमनगंगा पिंजाळ, पार तापी नर्मदा, गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार आणि पेन्नार कावेरी. जर आपण बघितलं तर या जनरली दक्षिणेकडच्या बऱ्याचशा नद्या आहेत. मग हे जे नॅशनल लिंकिंग रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट जे आहे त्यालाच आपण NRLP म्हणतो. काय? नॅशनल रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट म्हणजेच राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प. ओके, यालाच आपण नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन पण म्हणतो. यामध्ये काय सांगितलंय की ज्या नद्या आहेत त्या बऱ्याचशा नद्यांच्या भागात आपण बघितलं की भरपूर पावसाच्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण होते. मग अशा पूर परिस्थिती असणाऱ्या ठिकाणांहून, पूर परिस्थिती याचाच अर्थ काय? त्या नदीमध्ये जास्त पाणी. ओके, जनरली पावसाच्याच वेळेला आपण बोलूया, पण त्या नदीमध्ये जास्त पाणी होतं. जास्त पाणी असतं त्याच्यामुळे पूर येतो. मग त्या एक्स्ट्रा पाण्याला खोऱ्यांमधून, आंतरखोऱ्यातील पाण्याद्वारे जिथे दुष्काळाचा भाग आहे, जिथे पाण्याची टंचाई आहे, अशा तूट खोऱ्यांमध्ये पाणी पाठवणं, त्यालाच आपण म्हणतो इंटरलिंक प्रोजेक्ट. म्हणजे नदी इंटरलिंक केल्यामुळे हे पाणी दुष्काळग्रस्त आपण म्हणू शकतो नद्यांची जी खोरं आहेत तिथे पाठवली जातील. आणि पार तापी नर्मदा लिंक जे आहे ते पश्चिम घाटातील अतिरिक्त जे पाणी आहे, ओके, पश्चिम घाटामध्ये जे अतिरिक्त पाणी आहे ते गुजरातमध्ये पाठवलं जाईल, सौराष्ट्र आणि कच्छ या प्रदेशात. ठीक आहे, इथे पाण्याची कमतरता खूप जास्त आहे त्यामुळे. पण आता या इंटरलिंक प्रोजेक्टमध्ये फक्त पाणी पाठवलं जाईल एवढंच आहे का? नाही. तर बऱ्याचशा गोष्टी या इंटरलिंक प्रोजेक्टमध्ये येतील. जसं तिथं नदीवर वेगवेगळी धरणं बांधली जातील, त्याचबरोबर चांगली खोरी डेव्हलप केली जातील, त्याचबरोबर तिथे आपण म्हणू शकतो की जलविद्युत केंद्र काही धरणांवर उभारली जातील. तर असे इतर प्रोजेक्ट सुद्धा असणार आहे. ओके, पण याचा मेन मोटिव्ह काय आहे? तर जिथे दुष्काळग्रस्त प्रदेश आहे तिथपर्यंत आपल्याला पाणी पोहोचवायचंय. मग या योजनेमध्ये जर आपण बघितलं, अजून नाहीयेत पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, ढेरी, मोहन, कवचाळी, पायखेडे, चास मांडा, चिक्कार, दबदार, केळवण ही 7 धरणे प्रस्तावित आहे. तुम्हाला थोडीशी इथे डॅमची नावं सुद्धा दिसतील. तुम्ही म्हणाल मॅम ही मॅप मध्ये नवीन डॅम्स कुठून आलेले, जर मग अशी बघितलं असाल नीट तर. पण ही डॅम बनलेले नाहीयेत, जेव्हा हा प्रोजेक्ट होय तेव्हा हे डॅम्स बनवण्यात येतील. ओके, सो आय होप इथपर्यंत तरी तुम्हाला लक्षात आलेलं आहे. पण एवढंच नाहीये, या अंतर्गत आहे ना 93 मेगावॅटच्या जलविद्युत सुद्धा निर्माण होईल, म्हणजे तिथे जलविद्युत प्रकल्प सुद्धा येणार आहे. सध्या आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला या प्रोजेक्टची संबंधित डिटेल जी माहिती ती नंतर महत्वाची ठरणार आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा या प्रदेशांमध्ये राहणारी जी लोक आहेत, इनफॅक्ट ऑन द वे राहणारी सुद्धा नदी खोऱ्यातली जी लोक आहेत त्यांना सुद्धा जलसाठ्यामध्ये नंतर टेन्शन राहणार नाही, असं या प्रोजेक्टचं म्हणणं आहे. ओके, मग आता इथे कोणकोणत्या नद्या आल्या? 3 नद्या आल्या. कोणत्या आल्या? पार, त्यानंतर नर्मदा आणि तिसरी नदी आली ती म्हणजे तापी. थोडंसं याबद्दल आपण माहिती बघूया की काय काय आहे. तर बघा, जी नर्मदा नदी आहे, जी सर्वात पेनिन्सुलर रिव्हर आहे, जी पठारावरून वाहणारी नद्या आहेत त्याच्यातली सर्वात मोठी लांब रिव्हर आहे, राईट. मग या नदीचा उगमस्थान कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये ज्या मैकाल डोंगर रांगा आहेत त्याच्या इथे अमरकंटक मध्ये होतो. कुठे? तर अमरकंटक. आणि याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर ना एक खूप फेमस धबधबा आहे नर्मदा नदीवर जबलपूर जिल्ह्यामध्ये, ते म्हणजेच कोणता? तर धौंधार धबधबा. हे खूप महत्वाचं आहे, बऱ्याच वेळेला त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. बघा, नद्यांवरचे जे मोठे मोठे धबधबे आहेत ना त्याच्यावर प्रश्न विचारला जातो की त्याचं लोकेशन कुठे? तर त्या धौंधार धबधब्याचं लोकेशन कुठे? जबलपूर. जबलपूर कुठे आहे? मध्य प्रदेशामध्ये आहे. ओके, त्याचबरोबर महत्वाचं, या नद्यांवर
कोणते जलविद्युत प्रकल्प आहेत का, जी मोठी जलविद्युत प्रकल्प आहेत? तर नर्मदा नदीवर 2 महत्वाचे जलविद्युत प्रकल्प आहेत. एक म्हणजे इंदिरा सागर आणि दुसरं म्हणजे सरदार सरोवर. सरदार सरोवर तर नवीनच जलविद्युत प्रकल्प आहे. खूप वर्षांपासून याचं काम सुरू होतं, पण आता हे जलविद्युत प्रकल्प सुरू झालेले आहे. तुम्हाला इथे दिसेल सरदार सरोवर डॅम. तर ते एक मोठं जलविद्युत प्रकल्प सुद्धा आहे. ठीक आहे. मग हे झालं नर्मदा नदी संबंधित. जे जे काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर तापीचं कुठे उगम आहे? तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल डिस्ट्रिक्टमध्ये सातपुडा पर्वतरांगांमध्ये याचा उगम आहे. पार नदीचं मी तुम्हाला सांगितलंच कुठे, तर नाशिकमध्ये वडपाव येथे. ओके. सो आय होप तुम्हाला या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नीट समजल्या असतील. आपण पार नदीबद्दल अभ्यास का केला ते समजलं असेल. मग आता पार नदीबद्दल अजून कोणकोणत्या गोष्टी होत्या? नर्मदा नदी होती, तापी नदी होती. तिन्ही नद्यांना आपण थोडं समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता. अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यातून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा आहे, द रजिस्टर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच RGI मॅटर्नल मॉर्टॅलिटी इन इंडिया म्हणजेच काय? माता मृत्यू दर 2017-19 नुसार सर्वात कमी माता मृत्यू दर कोणत्या राज्याचे आहे? तर बघा रिसेंटलीच ना द रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांनी एक प्रकाशन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये माता मृत्यू दरचं प्रकाशन केलेलं आहे. कोणत्या काळासाठी? 2017 आणि 19चं. त्यानुसार त्या डेटानुसार असा प्रश्न विचारलेला आहे की सर्वात कमी माता मृत्यू दर कुठे आहे, कोणत्या राज्यात आहे? केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू. तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. सर्वात कमी कुठे आहे? तर केरळमध्ये. आणि खूप महत्वाचं आहे बघा, गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच जे आपले UNचे म्हणजेच युनायटेड नेशन्सचे सस्टेनेबल गोल्स आहेत. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ज्याला आपण SDG म्हणतो. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स समोर ठेवून भारताने भरपूर अशा गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्लोली अचीव होत आहेत, पण थोड्या थोड्या फार प्रमाणामध्ये अचीव होत आहेत. आता इथे आपण म्हणू शकतो की इम्बॅलन्स आहे. भारत कधी कधी ह्या गोष्टी अचीव का करू शकत नाही? कारण की भारतामध्ये काही अशी राज्य आहेत, आता आपण म्हणतो की खूप डायव्हर्सिटी आहे आपल्या देशामध्ये, खूप वेगवेगळापणा आहे. तर तोच एज्युकेशनच्या पण बाबतीत आहे. तर काही अशी राज्य आहेत की हे SDGs चांगल्या प्रमाणामध्ये अचीव करतात, पण काही राज्य जी खूप लांब आहेत या गोल्स पासून. त्यामुळे मग भारताचं जे ओव्हरऑल आपण म्हणू शकतो जे SDG गोल्स किंवा जे सस्टेनेबल गोल्स अचीव करण्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कुठेतरी मागे राहतं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आता डिस्कस करायच्या नाहीये. पण केरळ आहे सेकंडला, महाराष्ट्र आहे थर्डला, तेलंगणा चौथ्याला, तमिळनाडू. तर हे सुरुवातीचे 4-5 जे आहेत ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे. सर्वात कमी माता मृत्यू दर केरळमध्ये आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे. तर ही महाराष्ट्रासाठी एक चांगली बाब आहे. त्यानंतर तेलंगणा आणि तामिळनाडू जर आपण बघितली तर ही 4ही दक्षिणेची राज्य आहेत. राईट. आता ना हे जे द रजिस्टर जनरल ऑफ इंडिया जी अथॉरिटी आहे ती आपल्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत, कॅबिनेट मिनिस्टरच्या अंतर्गत काम करते. आणि मेनली याचं काय काम आहे? तर जनगणना करणं. पण जनगणनेबरोबर इतर गोष्टी सुद्धा असतात ना, मग त्याच्यामध्ये बाल मृत्यू दर, अभ्रक मृत्यू दर किंवा आपण म्हणू शकतो जो रेशो असतो मेल फिमेल रेशो, ओके, तो असतो यामध्ये. आणि त्याचबरोबर माता मृत्यू दर सुद्धा वेगळा जाहीर केला जातो, जसा आता जाहीर केलेला आहे. मग सर्वात पहिल्यांदा ना तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की माता मृत्यू कशाला म्हणतात आणि माता मृत्यू दर काय आहे. आता माता मृत्यू तर मोजला जातो, पण माता मृत्यू नक्की काय आहे, कशाला एक्झॅक्टली आपण डिफाईन करू की तो माता मृत्यू दर मध्ये त्या महिलेचा मृत्यू मोजला जाईल. तर त्यामध्ये बघा WHO ने सांगितल्याप्रमाणे, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्याप्रमाणे गर्भधारणा म्हणजे प्रेग्नेन्सी किंवा तिच्या व्यवस्थापनाशी संबंधित, म्हणजेच प्रेग्नेन्सीशी रिलेटेड इतर कोणतेही इश्यू किंवा वाढलेल्या कोणत्याही कारणामुळे गर्भवती असताना, ओके, जनरली गर्भवती असताना किंवा गर्भधारणा संपल्यानंतर सुद्धा, म्हणजेच प्रेग्नेन्सी नंतर सुद्धा 42 दिवसांच्या आत जर महिलेचा मृत्यू झाला तर आपण त्याला माता मृत्यू म्हणू. म्हणजे एकतर प्रेग्नेन्सी असताना किंवा प्रेग्नेन्सी झाल्यानंतर 42 डेज मध्ये जर त्या महिलेचा मृत्यू झाला तर त्याला आपण म्हणतो
मॅटर्निटी डेट. ओके, मग आता माता मृत्यू प्रमाण कसं मोजलं जातं, कशाच्या बेसिसवर हा रेट मोजला जातो, तर MMR ची व्याख्या अशी ठरवली गेलेली आहे की एका ठराविक कालावधीमध्ये माता मृत्यूची संख्या आपण म्हणू शकतो एका वर्षासाठी, जनरली एका वर्षासाठी मोजली जाते. पण जर आपण इथे बघितलं तर काय मोजलंय 2017 आणि 19 पर्यंत, म्हणजेच 2 वर्षांसाठी. ठीक आहे, मग एका ठराविक कालावधीत, मग तो कालावधी कितीही असू शकतो, त्या कालावधीमध्ये माता मृत्यूची संख्या अशी केली जाते की प्रत्येक 1,00,000 जिवंत जन्मांदरम्यान, ओके, म्हणजे 1,00,000 आपण म्हणू शकतो की बर्थच्या मागे किती मातांचा मृत्यू होतोय त्याला आपण म्हणतो माता मृत्यू दर. ओके, आय होप लक्षात आलं असेल. तसं ह्याचा अभ्यास तरी तुमचा इकॉनॉमिक्स आणि भूगोलामध्ये आधीच झालेला पाहिजे, पण ठीक आहे, आपण इथे क्लिअर केलं कारण की आता आपण माता मृत्यू दरचा अभ्यास करतोय. मग आपण यामध्ये भारताची जर परिस्थिती बघितली तर कशी आहे भारताची परिस्थिती, तर बघा जे रेड दिसत आहेत ना, तर तिथे खूप जास्त माता मृत्यू दर आहे. ओके, काय आहे तर खूप जास्त माता मृत्यू दर आहे. आणि जे थोडे ब्लू दिसत आहेत तिथे कमी माता मृत्यू दर आहे, आणि जे ग्रे दिसत आहेत तिथला डेटाच नाही आपल्याकडे. ठीक आहे, थोडंसं आपण बघून घेऊया की माता मृत्यू दर बद्दल हा डेटा काय म्हणतो, कारण की यातूनच प्रश्न विचारले जाऊ शकतात, महत्वाचे. तर बघा 2016-18 मधील 113 मधून, म्हणजे बघा 2016-2018 मध्ये एक आपण म्हणू शकतो अभ्यास केलेला, तेव्हा 113 एवढा माता मृत्यू दर होता, आणि 2017-19 मध्ये हा झालेला आहे 103, म्हणजेच 10 कमी झालेला आहे. म्हणजे प्रगती थोडी चांगली आहे. खरं तर आपल्याला अजून खूप पुढे जायचंय, पण ठीक आहे. म्हणजेच ही घट किती आहे तर 8.8%, चांगली घट आहे. देशात MMR मध्ये 2014-16 मध्ये 130, बघा कसं कसं कमी झालं, 130, 2015-17 मध्ये 122, 2016-18 मध्ये अभ्यासानुसार 113, आणि आता झालेले ते 103. कदाचित नंतरच्या या पुढच्या अजून काही वर्षांमध्ये 2021-22 पर्यंत अजून कमी झालेला असेल, पण तो आपल्याला नंतर येणाऱ्या डेटामध्ये समजेल. जर आपण SDGsचे गोल्स अचीव करण्याच्या दृष्टीने बघितलं तर सर्वात जास्त जो माता मृत्यू दर कमी आहे, सर्वात कमी माता मृत्यू दर आहे इटली, नॉर्वे, पोलंड आणि बेलारूस मध्ये 2. ओके, म्हणजेच 1,00,000 बालकांमागे 2 महिलांचा किंवा 2 मातांचा मृत्यू होतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सर्वात कमी कुठे आहे, इटली, नॉर्वे, पोलंड आणि बेलारूस मध्ये. ठीक आहे, मग आता SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांची लक्ष गाठणाऱ्या राज्यांची संख्या 7 झालेली आहे, पहिला 5 होती. ओके, जर आपण भारताचं बघितलं तर भारताने अजून हे गोल साध्य केलेलं नाहीये. 2020 पर्यंत असं होतं की 100 जे सक्सेसफुल आपण म्हणू शकतो की 100% सक्सेसफुल बर्थ झाले पाहिजेत, पण अजून आपण 70% वर आहोत. ठीक आहे, मग केरळ मध्ये 30 आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये 38, हे काय आहे माता मृत्यू दराची संख्या. त्यानंतर तेलंगणा 56, तामिळनाडू 58 आणि आंध्र प्रदेश 58. मग हे तुम्ही लक्षात ठेवा, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. त्यानंतर झारखंड आहे, त्यानंतर गुजरात आहे. ओके, गुजरात 70 वर आहे. तसं बघायला गेलं तर बघा 30 आणि 70 यामध्ये डिफरन्स किती जास्त आहे. ओके, त्यानंतर सर्वात जास्त जर आपण बघितलं की माता मृत्यू दर कुठे होतं तर ते आहे आसाममध्ये 205. किती जास्त आहे हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि हे 150च्या वर जात आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 163 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 167 आहे, तर हे खूप जास्त आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये 101 आहे. तुम्ही पाहिजे तर डिटेलमध्ये बघायचं असेल तुम्हाला, कारण की एवढं प्रत्येकाचा प्रश्न विचारला जाणार नाही. सुरुवातीचे 5, शेवटचे 5 यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याचबरोबर जर मी तुम्हाला इटली, नॉर्वे, पोलंड आणि बेलारूस सांगितलं तर त्याच्यावर कदाचित मल्टी लायनर्स मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हा टॉपिक मी एवढा डिटेलमध्ये घेतला कारण की तो खूप महत्वाचा टॉपिक होता. परीक्षेला नक्कीच याच्यातून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो आय होप इथपर्यंत समजलं असेल. आता एक आपण शेवटचा प्रश्न बघूया, सोपासा आहे पण महत्वाचा आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण बद्दल अयोग्य विधान निवडा.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही एक वैधानिक संस्था आहे. तर हो, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण जे आहे ती एक वैधानिक संस्थाच आहे. याचं मुख्यालय मुंबईला आहे का? नाही. याचं मुख्यालय आहे हैदराबादमध्ये. सध्या IRDA चे अध्यक्ष सुभाष खुंटिया आहेत. तर हे विधान चुकीचं आहे. मेनली ही संस्था किंवा हे प्राधिकरण सध्या का चर्चेमध्ये आहे, तर एका नवीन अध्यक्षांची नियुक्ती झालेली आहे. ते म्हणजेच देबाशिष पांडा. देबाशिष पांडा यांची IRDAIच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळे आपण याचा अभ्यास करतोय. प्लस ही एक वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी आहे. ओके, स्टॅच्युटरी बॉडी म्हणजेच काय की आपल्या घटनेच्या आपण म्हणू शकतो त्याच्यातून काही तरतुदी घेऊन एखादा आपण कायदा बनवतो आणि त्या कायद्यानुसार जेव्हा एखाद्या अथॉरिटीची एखाद्या ऑर्गनायझेशनची स्थापना केली जाते त्यावेळेला त्याला आपण म्हणतो वैधानिक संस्था. मग त्यानुसार याच्यासाठी सुद्धा एक कायदा केला गेला ते म्हणजेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 आणि याच्यानुसार या संस्थेची स्थापना करण्यात आली. आता ही एक स्वायत्त संस्था आहे. याच्यामध्ये काही सदस्य फिक्स्ड असतील तर 10 सदस्य असणार आहेत. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, 5 पूर्णवेळ सदस्य असणार आहेत, 4 अर्धवेळ सदस्य असणार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट कडूनच याची नियुक्ती केली जाते. कार्य काय आहे तर भारतीय विमा आणि म्हणजेच इन्शुरन्स आणि विमा उद्योगांचं नियमन आणि संवर्धन करणं. ओके, म्हणजेच काय थोडंसं रेग्युलेट करायचंय. मुख्यालय कुठे? हैदराबाद. आणि मेन व्हेरी इम्पॉर्टंट आहे, रिसेंटलीच अध्यक्षांची नियुक्ती झालेली तर त्यांचं नाव काय आहे तर देबाशिष पांडा. ओके, सो आय होप इथपर्यंत आता सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आय गेस आपण 7-8च प्रश्न घेतलेत आजच्या लेक्चरमध्ये, पण सगळे महत्वाचे होते. ज्या छोट्या छोट्या पॉइंट्स पण मी तुम्हाला सांगितलेली, जी डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे ना ती आय होप तुम्ही नोट डाऊन करून घेतली असेल. कारण की जसं सांगितलेलं मी आधी सुद्धा की आपण बघा काय काय बघितलं, बऱ्याचशा नद्या बघितल्या, गंगा नदी बघितली, पार नदी बघितली, नर्मदा नदी बघितली, त्यांना अजून कोणती तापी नदी बघितली. हेग कॉन्व्हेन्शन बद्दल आपण पूर्ण डिटेल्ड माहिती घेतलेली, राईट. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपण MMR जो आहे तो बराचसा डिटेलमध्ये घेतला. ठीक आहे, सो आत्ता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. पुढच्या आठवड्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.